तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो। तर बघा, आपला हा व्हिडिओ लेक्चर नंबर 4 ज्यामध्ये आपण ऑसोलेशन्स या चॅप्टरवर PYQs मॅक्सिमम आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत आणि मेनली आपला जो फोकस असतो तो महाराष्ट्र CET या एक्झाम। जर पहिला क्वेश्चन बघितला, द फर्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द आसाम CEE 2015। भले या क्वेश्चन आसाम CEE 2015चा राहिला, परंतु याचा जो काही स्टँडर्ड आहे तो महाराष्ट्र CETच्या एक्झामसोबत मॅच होईल। त्याकरिता आपल्याला अदर दॅन महाराष्ट्र CET पण काही आपल्याला काय म्हणू शकतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स राहतात, त्याचे पण आपल्याला एक्झाम्पल्स PYQs म्हणून घ्यावे लागतात आणि गरजेचं असतं, जेणेकरून ज्या काही थीम्स राहतात त्या एक्झामच्या लक्षात येतं आपल्याला। ओके, मग तसाही क्वेश्चन इकडे येण्याचा चान्सेस राहतो, असं मी बरेचदा सांगितलं आहे। क्लिअर? बघा, आता पहिला क्वेश्चनसाठी आपल्याकडे एक शॉर्ट ट्रिक आहे, म्हणजे त्या शॉर्ट ट्रिकच्या भरोशावर 2 मिनिटात हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होतो। 2 मिनिटात पण तो 2 सेकंदात। याच्या लक्षात आपल्याकडे या पहिल्या क्वेश्चनसाठी शॉर्ट ट्रिक आहे, एका सेकंदात विदिन सेकंद तुम्ही याचा आन्सर टिक करू शकता। परंतु काय आहे ना, पहिले जी काही प्रॉपर मेथड आहे त्या मेथडने जाऊया, नंतर आपण शॉर्ट ट्रिककडे वळूया। बघा, पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM। ओके, तुम्हाला ऑसिलेशन्समध्ये हा वाक्य भरपूरदा दिसणार। एक पार्टिकल इज एक्झिक्युटिंग SHM इज परफॉर्म बाय दॅट पार्टिकल। ओके, नेहमी अँड द पिरियडिक टाइम ऑफ दॅट पार्टिकल विच इज एक्झिक्युटिंग द SM इज कॅपिटल। म्हणजे टाइम पिरियड किती दिला त्या पार्टिकलचा जो SHM परफॉर्म करतात त्याच्यासाठी कॅपिटल। द टाइम टेकन बाय अ पार्टिकल is moving from mean position to half the maximum displacement। काही हरकत नाही। बघा, फ्री बॉडी डायग्राम काढा। एक पार्टिकल आहे, तो SHM परफॉर्म करतो। दिस इज मीन पोजिशन, दिस इज पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट अँड निगेटिव्ह एक्स्ट्रीमम पॉईंट। मीन पोजिशन पासून जो काही मॅक्सिमम डिस्टन्स राहतो त्या मॅक्सिमम डिस्टन्सला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड। काय म्हणतो आपण, ॲम्प्लिट्यूड। इथे लक्षात? ओके, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट याला आपण काय म्हणतो, ॲम्प्लिट्यूड। तो मीन पोझिशनपासनं मॅक्सिमम कुठपर्यंत जाऊ शकतो, तर या पॉईंटपर्यंत। मग या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला काय म्हणायचं, ॲम्प्लिट्यूड। याच्या लक्षात? काही हरकत नाही। मग आता त्यांनी काय म्हटलं आपल्याला, आणि जो काही पार्टिकल आहे SHM परफॉर्म करताय त्या पार्टिकलचा टाइम पिरियड किती दिलाय, T। त्यांनी काय म्हटलं की तो पार्टिकल मीनपासनं ओके हा जो काही मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे याच्या अर्ध्यापर्यंत जेव्हा येतो तर तो पार्टिकल किती टाइम घेतो। याच्या लक्षात? मेन पोझिशनपासनं त्याला या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटच्या अर्ध्यापर्यंत यायला कुठून, मेन पोझिशनपासनं तो किती वेळ घेतो। परत एकदा समजून घ्या, मेन पोझिशनपासनं या पार्टिकलला मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटच्या अर्ध्यापर्यंत यायला त्या पार्टिकलला टाइम किती घेतो, तो पार्टिकल काय घेतो, टाइम किती घेतो। इथं लक्षात? बघा, द टाइम टेकन बाय अ पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम द मेन पोझिशन टू हाफ द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट। मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड, ॲम्प्लिट्यूडच्या हाफ। ओके, म्हणजे तो हा जो काही डिस्टन्स आहे एवढा x इक्वल्स टू किती घ्यायला लागेल, a/2। इथं लक्षात? मेन पोझिशनपासनं a/2 या डिस्टन्सवर यायला त्या पार्टिकलला किती टाइम लागतो तो आपल्याला विचारलेला आहे। चला, काय okay, the time required, किंवा the time taken by that particle, which is the part and the moving from mean position to the half of its maximum displacement, that is nothing but the half of its amplitude म्हटलं तरी चालते। ओके, आपल्याकडे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला x इक्वल्स टू a sin of ओमेगा t। ओके, आपल्याला हा स्मॉल t विचारलाय। ओके, दिस इज इक्वेशन 1। इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ मोशन। ओके, डिस्प्लेसमेंटचं SHM एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर त्या पार्टिकलसाठी जर आपल्याला डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचं असेल तर हा आपण फॉर्म्युला यूज करतो। x इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट, a इज नथिंग बट ॲम्प्लिट्यूड अँड साइन ऑफ ओमेगा t। ओमेगा इज नथिंग बट अँगुलर फ्रिक्वेन्सी अँड स्मॉल t इज नथिंग बट द टाइम टेकन बाय पार्टिकल ॲट डिफरंट पोझिशन्स। काही हरकत नाही। बघा, आता आपल्याला टाइम कधी फाइंड आउट करायचा, जेव्हा त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट किती राहिलं पाहिजे मेन पोझिशनपासून a/2। म्हणजे एक्सच्या ठिकाणी मी काय पुट करू शकतो, a/2 इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा। बघा, आता टाइम पिरियड म्हणजे 2π अपॉन ओमेगा। ओमेगा जर इकडे शिफ्ट केला तर ओमेगाच्या ठिकाणी लिहावं लागेल मला 2π अपॉन कॅपिटल T। मग ओमेगाच्या ठिकाणी लिहितो 2π अपॉन कॅपिटल T इंटू स्मॉल t। हा आपल्याला फाइंड आउट करायचा। आता इथे बघा,
capital A get cancel. What remains? 1/2 equals to sin of 2 pi upon capital T into small t. आपल्याला स्मॉल टी फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामुळे हा साईनच्या आतमधला म्हणजे साईनच्या आतमध्ये हा जो काय अँगल आहे, ओके, या अँगलमधला आपल्याला स्मॉल टी फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यामुळे इथं साईन नको आहे. therefore taking sin inverse on both sides, therefore sin and sin inverse get cancelled. Therefore what remains? Sin inverse of 1/2 equals to sin and sin inverse get cancelled. What remains? 2 pi upon t into small t. चला काय ओके. आता बघा आता ही साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू कशी टाकायची बघा. साइन पाय बाय 6 म्हणजे साइन 30, ओके, किती राहतो? 1/2. लक्षात ठेवा. साइन पाय बाय 6 साइन 30ची व्हॅल्यू किती राहते? 1/2. बघा आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे? साइन इनवर्स ऑफ 1/2. आता बघा या फॉर्म्युल्यात जर मी टेकिंग साइन इनवर्स ऑफ बोथ साइड जर केलं, साइन अँड साइन इनवर्स गेट कॅन्सल. व्हॉट रिमेन्स? पाय बाय 6. देअरफॉर साइन इनवर्स ऑफ 1/2. सो इन प्लेस ऑफ साइन इनवर्स ऑफ 1/2 आय कॅन गेट पाय बाय 6. इथं लक्षात. देअरफॉर साइन इनवर्स ऑफ 1/2 ठिकाणी मी लिहितो पाय बाय 6 इक्वल्स टू 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. बघा आता पाय गेट कॅन्सल. आपल्याला स्मॉल टीची व्हॅल्यू विचारलं आहे, बाकी सगळं शिफ्ट करा. कॅपिटल टी वर गेला आणि 6ला कोण मल्टिप्लाय झाला? 2, त्याच्यामुळे साइन 2 12 इक्वल्स टू स्मॉल टी म्हणजे टी अपॉन कॅपिटल 12. सॉरी, कॅपिटल 12 कसं राहील रे? सेकंद. कॅपिटल 12 कसं राहील इथं लक्षात. देअरफॉर टाइम टेकन बाय द पार्टिकल, द पार्टिकल इज मूविंग फ्रॉम द मीन पोझिशन टू द हाफ ऑफ इट्स एम्प्लिट्यूड, और यू कॅन सेट द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट. हाऊ मेनी? टी अपॉन 12. Therefore the option number 4 is the correct one. म्हणजे या पद्धतीने जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र SIT 2015ला आलेला जो काही क्वेश्चन आहे म्हणजे या पद्धतीने करू शकता. परंतु याच्यासाठी आपल्याकडे शॉर्ट ट्रिक पण आहे, ओके. परंतु त्यापूर्वी आपण परत एकदा हे समजून घेऊया. आपल्याला काय विचारलं? एक पार्टिकलला SHM परफॉर्म करताय, त्या पार्टिकलचा टाइम पिरियड कॅपिटल टी आहे, काही प्रॉब्लेम. मग त्या पार्टिकलला मीन पोझिशनपासनं, ओके, या मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटच्या अर्ध्यापर्यंत जायला त्या पार्टिकलला किती टाइम लागणार? मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड, म्हणजे ॲम्प्लिट्यूडच्या अर्ध्यापर्यंत म्हणजे x इक्वल्स टू a/2 पर्यंत जायला त्याला किती वेळ लागणार? हा सिंपल क्वेश्चन. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला घेतला, इक्वेशन नंबर 1 म्हटलं. मग त्या फॉर्म्युलामध्ये आपण फक्त गोष्टी पुटअप करत गेलो. एक्सच्या जागी a/2, ओमेगाच्या जागी तो फॉर्म्युला. मग अडचण अशी आली होती की हा साईनच्या आतमधला आपल्याला क्वांटिटी फाइंड आउट करायचा आहे, अँगल. मग अँगल जर ओपन करायचं असेल तर आपल्याला इथं साइन इनवर्सने बोथ साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. मग साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू कशी आणली आपण? साइन 30 किती राहते? 1/2. मग साइन इनवर्स पाहिजे, त्याच्यामुळे मला इथं साइन इनवर्सनी मल्टिप्लाय करावं लागेल बोथ साईडला. त्याच्यामुळे साइन इनवर्स ऑफ 1/2 ची व्हॅल्यू भेटली. मग सिंपल अल्जेब्रा आहे इथं लक्षात, ओके. बघा हे पॉज करून नोट डाऊन करा. यानंतर आपण जी काही एक शॉर्ट मेथड आहे किंवा लक्षात ठेवायचं आपल्याला सरळ, ठीक आहे, ते बघूया. बघा आपण पहिल्या सोल्युशनसाठीच बघायचं आपल्याला, जी काही ते शॉर्ट ट्रिक आहे. कोणाही तुम्हाला कोणत्याही जनरल म्हणजे टेक्स्टबुकमध्ये पण आय थिंक मिळू शकते, प्रॉपर्टीजमध्ये वगैरे जर राहिलं या टॉपिकच्या रिलेटेड, किंवा अदरवाईज तुम्ही ज्या काही स्टँडर्ड बुक्स वापरतात तिथे तुम्हाला ही शॉर्ट ट्रिक कुठे मिळू शकतो. मोठी गोष्ट नाही. पार्टिकल असं आहे, SHM परफॉर्म करणारा पार्टिकल, इझिली मीन पोझिशन, ही पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट, हे निगेटिव्ह एक्स्ट्रीम पॉईंट. हे लक्षात, ओके. हा पार्टिकलचा झाला ॲम्प्लिट्यूड, ओके. तर आता बघा हा क्वेश्चन होता की मीन पोझिशनपासनं, ओके, ॲम्प्लिट्यूडच्या अर्ध्यापर्यंत जायला म्हणजे x इक्वल्स टू a/2 पर्यंत जायला किती वेळ लागतो? सरळ लक्षात ठेवायचं. स्मॉल टी इक्वल्स टू कॅपिटल T डिवायडेड बाय 12 सेकंद. पहिला इथे लक्षात. मीन पोझिशनपासनं त्याला ॲम्प्लिट्यूडच्या अर्ध्यापर्यंत जायला किती टाइम लागतो? सरळ टाइम पिरियड डिवायडेड बाय 12, ओके. हा एक गोष्ट झाली, ओके. त्यानंतर बघा आता बघा पार्टिकलला एक्स्ट्रीम पोझिशनपासनं, एक्स्ट्रीम पोझिशन्स दोन आहे, एकतर पॉझिटिव्ह एकतर निगेटिव्ह, ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनपासनं त्याला अर्ध्यापर्यंत जायला किती वेळ लागतो? हाही क्वेश्चन बरेचदा आहे. तर याला सरळ ठेवायचं t डिवायडेड बाय 6 सेकंद. हे पाठ ठेवायचं दोन गोष्टी. या जर दोन गोष्टी पाठ ठेवल्या तर काय म्हणू शकतो? ऑप्शन 2 मिनिटात टिकवू द्या. मेन पोझिशनपासनं अर्ध्यापर्यंत जायला कॅपिटल T डिवायडेड बाय 12, वेअर कॅपिटल T इज नथिंग बट द टाइम पिरियड. हे लक्षात ठेवायचं. कॅपिटल T इज नथिंग बट टाइम पिरियड. मग आता तिथं टाइम पिरियड काही पण देऊ शकतात ना, किती पण सेकंद देऊ शकतात, इथं लक्षात, ओके. कॅपिटल T तिथं काही पण देऊ शकतात. समजा त्यांनी म्हटलं 12 सेकंद, 12 डिवायडेड बाय 12, 1 सेकंड. मग काही टाइम किती लागते? 1 सेकंड. इथं लक्षात. मीन पोझिशन टू हाफ कॅपिटल T बाय 12,
एक्स्ट्रीम पोझिशन टू हाफ, मग आता तू दोन्ही एक्स्ट्रीम्स आला, निगेटिव्ह एक्स्ट्रीम आला आणि पॉझिटिव्ह, कॅपिटल T अपॉन 6 सेकंड. ओके, बघा अशा पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवला काही गोष्टी तर काय म्हणू शकतो, क्वेश्चनला वेळ नाही लागत, विदिन सेकंड तो क्वेश्चन सॉल्व्ह होण्याचे चान्सेस राहतात. बघा आता आपला पहिला क्वेश्चन व्यवस्थितरित्या सगळ्या म्हणजे जी काही प्रॉपर मेथड होती त्या मेथडनं आपण करून बघितलं. त्यानंतर जी काही शॉर्ट काय म्हणू शकते, एक रिमाइंडर म्हणू शकते, या गोष्टी लक्षात ठेवावं लागतात तुम्हाला. ओके, त्यानंतर बघा आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. बघा सेकंड क्वेश्चन इज फ्रॉम द आसाम CEE 2015 एक्झाम. विच वन इज द इझी. ओके, म्हणजे पहिल्या जर काय म्हणू शकतो न्यूमेरिकलसोबत जर कम्पेअर केला तर तो अतिशय इझी आहे, काही मोठी अडचण नाही त्याच्यात. बघा, इफ द डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय x अँड द वेलॉसिटी इज v ऑफ अ पार्टिकल एक्झिक्युटिंग SHM. एक पार्टिकल आहे जो SHM परफॉर्म करत आहे, त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट x आणि वेलॉसिटी v ना आपण दाखवू शकतो. आर रिलेटेड थ्रू द एक्सप्रेशन. ठीक आहे, डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटीचं एक्सप्रेशन दिलेलं आहे 4v² = 25 - x². एक पार्टिकल आहे SHM परफॉर्म करत आहे. मी एखादा पार्टिकल जर SHM परफॉर्म करत असेल तर तो डिस्प्लेसमेंट आणि वेलॉसिटी दोन्ही त्याच्यासोबत फिजिकल क्वांटिटी राहतात. त्या दोन फिजिकल क्वांटिटी या रिलेशनने काय झालं, रिलेट झालेलं आहे, काही हरकत नाही. देन इट्स टाईम पिरियड इज गिवन बाय. मग या गोष्टीसाठी आपल्याला त्यांनी काय विचारलं, टाईम पिरियड. ओके, काही हरकत नाही. टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय, T = 2π/ω. म्हणजे तुम्हाला जर टाईम पिरियड फाइंड आउट करायचा असेल तर मला फक्त कशाची व्हॅल्यू पाहिजे, ओमेगा. मग आपल्याला बघा दिलेलं आहे रिलेशन इन बिटवीन वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ओके, बघा एक लक्षात घ्या, वेलॉसिटी इक्वल्स टू ओके ओमेगा √(a² - x²). आपल्याकडे रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड दिस. ओके, आता बघा एक काम करूया, आपण या रिलेशनला या फॉर्मॅटमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. बघा v चा स्क्वेअर आहे म्हणजे टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साईड करूया. शिल्लक किती राहिला, a² - x². हा झाला इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 मध्ये बघा लेफ्ट हँड साईडला फक्त v² आहे, त्याच्यामुळे हा पुरीकडे शिफ्ट करू. त्याच्यामुळे इथं काय झालं तयार, v² = 1/4 ब्रॅकेटमध्ये 25 - x². ओके, आता बघा याला मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. आता या दोन इक्वेशनला कम्पेअर करा. ओके, इक्वेशन 1 आणि 2 लेफ्ट हँड साईड सेम v². ओके, ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी किती आहे, 1/4 आणि ब्रॅकेटमध्ये ॲम्प्लिट्यूड किती आहे, इथे ॲम्प्लिट्यूड आहे a² आहे, त्याच्यामुळे इथं आपण 25 न लिहिता इथं काय लिहू शकतो, 5² म्हणजे ॲम्प्लिट्यूड किती झाला आता 5. एक्झॅक्ट कंपॅरिझन करू शकता. ठीक आहे, आपल्याला फक्त ॲम्प्लिट्यूडशी काही घेणं देणं, फक्त मी ते सांगितलं. आपल्याला कशाची घेणं देणं आहे, ओमेगा² किती आहे, 1/4. आपल्याला पाहिजे ओमेगा, देअरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, देअरफॉर 1/2. ओमेगाची व्हॅल्यू किती आली, 1/2. पुट करायचं, देअरफॉर T = 2π. ओमेगाची व्हॅल्यू किती, 1/2. हा 2 वर गेला, 2 × 2 4 टाइम पिरियड 4π. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आसाम CEE 2015 मध्ये आलेला क्वेश्चन करू शकता. जस्ट कंपॅरिझन होता, जो काही रिलेशन इन बिटवीन द वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट दिलेला होता तोच आपल्या वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये, त्यालाच फक्त कम्पेअर करायचं. थोडंसं ॲडजस्टमेंट आहे, तेवढी ॲडजस्टमेंट करावंच लागेल. त्याच्या लक्षात अशा पद्धतीने जर केलं तर काही मोठी अडचण येणार नाही तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करताना. क्लिअर. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.